नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्याबद्दल. महाराष्ट्राच्या संतपर्यंत अनेक महान संत महात्मे आणि आध्यात्मिक विभूतींनी समाजाला भक्ती, सेवा आणि सदाचाराचा मार्ग दाखविला. अशाच तेजस्वी संतांपैकी एक म्हणजे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा उपयोग दत्तभक्तीचा प्रसार, वेदसंवर्धन, धर्मजागृती आणि समाजसेवा यासाठी केला. त्यांचे जीवन हे साधेपणा, त्याग, भक्ती आणि सेवाभाव यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचा जन्म इसवी 1934मध्ये तत्कालीन नगर, सध्याचं अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. बालपणापासूनच त्यांना अध्यात्म, धर्म आणि संस्कार यांची विशेष आवड होती. त्यांच्यावर घरातील धार्मिक वातावरणाचा खोल प्रभाव पडला. लहान वयातच त्यांना भगवान दत्तात्रयांविषयी अपार श्रद्धा निर्माण झाली. सत्संग, नामस्मरण, वेदाध्ययन आणि संत साहित्याचा अभ्यास यामध्ये त्यांचा वेळ जाई. त्यांच्या अंतःकरणात ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ होती. श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी दत्त संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले. त्यांनी भक्तांना सदाचार, नामस्मरण, गुरुसेवा आणि निस्वार्थ जीवन जगण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रवचनांमधून भक्तीबरोबरच व्यवहारातील शिस्त आणि नैतिक मूल्ये यांचेही महत्त्व अधोरेखित केले जात असे. अहिल्यानगरातील सावेडी येथे त्यांनी श्री दत्त निवास स्थापन करून ते आध्यात्मिक साधना, वेदाध्ययन आणि दत्तभक्तीचे महत्त्वपूर्ण केंद्र बनवले. देशभरातून अनेक भक्त इथे दर्शन आणि सत्संगासाठी येऊ लागले. महाराजांनी वेदांचे रक्षण, संवर्धन आणि प्रसार यासाठी विशेष कार्य केले. वेदविद्येचा अभ्यास वाढावा, भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे आणि पुढील पिढीपर्यंत वैदिक परंपरा पोहोचावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. साधेपणाचे जीवन. महाराजांचे जीवन अत्यंत साधे होते. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी भक्तांची सेवा केली. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी ते प्रेमाने, करुणेने आणि समतेने वागत. त्यांनी समाजाला सत्य, प्रामाणिकपणा, संयम, सदाचार, गुरुसेवा आणि ईश्वरभक्तीचा संदेश दिला. त्यांच्या मते खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा आणि चांगले आचरण. त्यांच्या सहवासातून अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांनी व्यसनमुक्ती, सदाचार आणि आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार केला. त्यांच्या प्रवचनांनी हजारो भक्तांना मानसिक शांतता आणि जीवनाची नवी दिशा दिली. महाराजांनी निर्माण केलेली आध्यात्मिक परंपरा आजही अनेक भक्त पुढे चालवत आहेत. श्री दत्त निवास आणि त्यांच्याशी संबंधित उपक्रमाद्वारे दत्तभक्ती, वेदसंवर्धन आणि धार्मिक शिक्षणाचे कार्य सुरू आहे. 8 सप्टेंबर 1999 रोजी परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी देह ठेवला. भक्तांच्या श्रद्धेनुसार ते दत्तचरणी विलीन झाले. आजही त्यांची पुण्यतिथी आणि विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने साजरे केले जातात. परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे जीवन हे श्रद्धा, भक्ती, सेवा, वेदसंवर्धन आणि समाजहित यांचा अद्वितीय संगम आहे. त्यांनी अध्यात्म आणि संस्कृतीचा जो दीप प्रज्वलित केला तो आजही असंख्य भक्तांच्या जीवनाला प्रकाश देत आहे. त्यांचे विचार आणि कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशा महान संताला विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.